जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी कम्प्युटर सायन्स नंतर किती सॅलरी मिळते. जर तुम्ही पण बीएससी सीएस करत आहात किंवा करायचा विचार करत असाल तर त्यानंतर तुम्हाला किती पॅकेज दिलं जातं, तर त्याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, जे बीएससी सीएस आहे त्यानंतर जी सॅलरी असते ती जवळपास एक ॲव्हरेज जर सॅलरी बघितली तर ती जवळपास 4 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळून जातं पर इयरसाठी. आणि जर बघा, हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजमधून करताय किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमधून करताय किंवा स्पेशलायझेशन कसं आहे, तुमच्याकडे स्किल कसं आहे, एक्सपिरियन्स आहे की नाही, यावरती पण डिपेंड करतं. बघा, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ही याच्या पण पेक्षा जास्त तुम्हाला पॅकेज मिळून जाऊ शकतं. पण ही ॲव्हरेज आहे की जे 4 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत तुम्हाला पॅकेज मिळून जातं. आणि टॉप कंपनीज जर बघितल्या की कोणत्या तुम्हाला हायेस्ट पेइंग कंपनीज, त्यामध्ये मग मायक्रोसॉफ्ट येतं, त्यानंतर अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, TCS, इन्फोसिस, विप्रो किंवा कॉग्निझंट आहे. तर या कंपन्या तुम्हाला चांगलं पॅकेज देतात. पण मी एक ॲव्हरेज पॅकेज काढलेलं आहे रिसर्च करून, तर त्यामध्ये 4 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळून जातं जर तुम्ही बीएससी कम्प्युटर सायन्स करत असाल. आणि याच्या रिलेटेड जर काही कमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. जर तुमचा काही प्रश्न वगैरे असेल तर नक्की विचारा, मी तिथे तुम्हाला नेहमी त्याचं उत्तर देत असतो.